नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रिया घरात सगळ्यांशी गोड बोलून सायलीबद्दल सर्वांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत असते। घरातले सगळे थोडेफार हसत असतात, त्यामुळे अश्विन तिचे आभार मानतो। हळूहळू सगळेजण आपल्या बाजूने वळतायत हे पाहून प्रियाला फार बरं वाटत असतं। आपला प्लॅन सक्सेस होतोय, यापुढे आपल्या वाटेत कोणताही अडथळा येणार नाही याची तिला शाश्वती असते। तितक्यात खाली अर्जुन येतो, पण तो काही तिला भाव देत नाही। त्यानंतर प्रिया घरात सायली निगेटिव्हिटी जाण्यासाठी होम हवन करू अशी आयडिया सगळ्यांना देते। तिचे हे विचार सगळ्यांना फार आवडतात, त्यामुळे घरात तिचं फार कौतुक होत असतं। कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो। कुसुम आणि सायलीला तो मान्य नसतो, मात्र ते आपल्या शब्दावर अडून असतात। आता मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची, कोल्हापुरात जाऊन कलाच्या घरी राहायचं। संगीता आणि तिच्या तिन्ही मुली तुझा नीट सांभाळ करतील असं फर्मान ते सोडतात। मैपत आणि साक्षी जोशी वकिलांची वाट बघत असतात। जोशी वकील खुनाच्या रात्री साक्षी दुसरीकडेच होती असं खोटे पुरावे तयार करायला गेलेले असतात। त्यांना याला फार उशीर होतो, म्हणून साक्षी फार चिंतेत असते। तितक्यात जखमी अवस्थेत जोशी वकील तिथे येतात। अर्जुनने आपली ही अवस्था केली असे जोशी सांगतो। मैपतला मात्र त्याचं काही देणं घेणं नसतं। आपण तू पैसे दिलेत त्याबद्दल तू आपलं काम करायचं। त्यानंतर जोशी वकील मैपतला आयडिया देत सांगतो की जर तुम्ही माझा खिस्सा आणखी भरला तर साक्षीला सोडवण्यासाठी मी उत्तम पुरावे निर्माण करू शकतो। यापूर्वी सुद्धा मी एका आरोपीला अशाच एका खुनाच्या केसमधून सोडवलं होतं। रात्री साक्षी तिच्या सावत्र भावाला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेली असे खोटे पुरावे निर्माण करणार। हे कागदपत्र कसे तयार करायचे मला माहीत आहे, त्यामुळे त्यावर वेळ आणि त्या माणसांच्या जन्म आजारपणाचे डिटेल्स सगळे त्यात मी भरून घेणार, त्यामुळे त्या रात्री साक्षी आश्रमात नव्हती हे सिद्ध होईल। जोशी वकिलाच्या या कल्पनेने मैपत व साक्षीला थोडा दिलासा मिळतो। दुसरीकडे कुसुम मधुभाऊंना विचारते की तुम्ही सायलीला किती दिवसासाठी कोल्हापूरला पाठवणार आहात। तेव्हा ते म्हणतात की सायलीला तिथे कायमचं राहावं लागेल। इथे या शहरात राहिली तर तिच्या पाठी लागलेला डाग काही पुसला जाणार नाही, पण तिथे थोडी तरी तिची नवीन सुरुवात होईल। मी सुद्धा तिथे गेलो असतो, पण या केसमुळे मी इथे अडकलो आहे। मधुभाऊ जातात, कुसुम लगेच अर्जुनला फोन लावते आणि सांगते की सायली आपल्याला सोडून कायमची कोल्हापूरला जाणार आहे। हे समजल्यावर अर्जुन खूप रडू लागतो।